नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि आज आपण अ, वर्ग 8वीच्या इंग्रजी विषयामधील युनिट नंबर 1.2 मध्ये दिलेला अँड्रोकल्स अँड द लॉयन या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अँड्रोकल्स अँड द लॉयन, तर तुम्हाला माहिती आहे की लॉयन म्हणजे सिंह आणि अँड्रोकल्स म्हणजे एका जे आहे मुलाचे नाव आहे, तर एका व्यक्तीचे नाव आहे. तर अशा प्रकारे हा अँड्रोकल्स एक माणूस आहे अँड द लॉयन म्हणजे एक सिंह आहे. तर सिंह आणि अँड्रोकल बद्दल ही जे आहे हा पाठ आहे. त्यानंतर आता पाठाला वाचन करून आपण याच्या मराठीमध्ये अर्थ माहीत करू. लॉंग लॉंग एगो देअर लिव्ड अ काइंड जेंटल अँड कोर्टियस मेन कॉल्ड अँड्रोकल्स. तर लॉंग लॉंग एगो म्हणजे फार फार पूर्वी, ठीक आहे. देअर लिव्ड अ काइंड म्हणजे तिथं राहत होता कोण? काइंड. काइंड म्हणजे दयाळू. जेंटल म्हणजे सभ्य. अँड कोर्टियस. कोर्टियस म्हणजे पोलाईट म्हणजे विनर्म, नर्म. जे विनम्रतेने म्हणजे जे पोलाईट जे आहे नम्र. मेन कॉल्ड अँड्रोकल. अशा प्रकारे एक माणूस राहत होता कॉल्ड अँड्रोकल्स. आणि त्याला काय म्हटले जात होते म्हणजे त्या कोणत्या नावाने तो त्याला ओळखले जात होते? अँड्रोकल्स. तर अँड्रोकल्स कसा होता? काइंड होता म्हणजे दयाळू होता, जेंटल होता, सभ्य होता, अँड कोर्टियस म्हणजे नम्र होता. अशा प्रकारचा हा जो आहे माणूस होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर म्हणजे मास्टर म्हणजे मालक. आणि त्याचा मालक कसा होता? क्रुएल होता म्हणजे खूप निर्दयी प्रकाराचा त्याचा मास्टर होता म्हणजे मालक होता. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. In those days म्हणजे त्या काळामध्ये, त्या दिवसामध्ये, ठीक आहे, त्या काळामध्ये किंग्स म्हणजे जे राजे, नोबल्स म्हणजे सरदार, अँड अदर वेल्दी मेन. नोबल्स म्हणजे सरदारे अँड अदर वेल्दी मेन म्हणजे आणि जे दुसरे श्रीमंत लोक. यूज पुअर पीपल. यूज म्हणजे वापर करणे. पुअर पीपल म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांचा वापर कसा पद्धतीने करत होते? ॲज देअर स्लेव. ॲज म्हणजे सारखे, देअर म्हणजे त्यांची, आणि स्लेव म्हणजे गुलाम. त्यांच्या गुलामसारखे ते त्यांना करत होते. कोणाला? पुअर पीपल म्हणजे गरीब लोकांना. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. आणि हा जो अँड्रोकल्स होता, जो खूप चांगला माणूस होता, तो काय होता? एक स्लेव होता म्हणजे हा एक गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. द स्लेव्स आणि हे जे गुलाम होते, वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि हे जे गुलाम लोक होते त्यांना काय ते करत होते? त्यांचे जे मास्टर होते, त्यांचे जे मालिक होते, त्यांना काम करण्याकरिता बळपूर्वक काय करत होते? फोर्स करत होते म्हणजे बळपूर्वक त्यांना काम करवत होते. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. दे म्हणजे कोण? गरीब लोक, ठीक आहे, म्हणजे जे पुअर पीपल आहे. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि ते जे गरीब लोक आहेत त्यांना तेच करावं लागत होतं जे त्यांचे मालिक त्यांना सांगत होते. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट. आणि त्यांना म्हणजे ते गरीब लोकांना कोणत्याही प्रकारच्या फ्रीडम म्हणजे आझादी नाही, नो राईट आणि कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. कोणताही म्हणजे ते आपल्या मनाने काही करू शकत नव्हते. नो राईट कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही की आपल्याला हे करायचं आहे की ते पाहिजे असा कोणताही अधिकार नाही. त्यांचे मास्टरनी म्हणजे जे मालकाने जे म्हटलं ते सगळं म्हणजे त्यांना तेच करावं लागत होतं. त्यांच्या हिशोबाने काहीच चालत नव्हतं गरीब लोकांचे. असा जे आहे पद्धतीने जे आहे त्या दिवशी गरीब लोकांसोबत व्यवहार होत होते. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. इवन जरी इवन व्हेन जरी ते म्हणजे इवन व्हेन दे वेअर अनहॅपी
जरी ते अनहॅपी म्हणजे ते आनंदी नाही विथ देअर मास्टर, आपल्या मालकासोबत जर ते आनंदी नाही, दे कुड नॉट लिव्ह देम, तरी पण ते त्यांना सोडू शकत नव्हते. जर ते आनंदी नाही, त्यांना कोणत्याही प्रकारच्या आनंद नाही, तरी पण ते आपल्या मालकांना सोडू शकत नव्हते. They were bound by law to obey their master, however wicked he might be. आणि they were bound by law म्हणजे कायद्याने बांधलेले. आणि ते जे गरीब लोक होते त्याकाळी ते कायद्याने बांधलेले राहत होते. कोणासोबत? टू ओबे देअर मास्टर, आणि त्यांचे जे मालिक होते त्यांना ओबे करण्याकरिता, त्यांच्या ऑर्डर मानण्याकरिता जे आहे ते कायद्याने बांधलेले राहत होते. हावेवर वीक्ड ही माइट बी, हावेवर कितीही ना, वीक्ड ही माइट बी, आणि कितीही त्याचा मालिक जे आहे तो वीक्ड आहे म्हणजे दुराचारी आहे, म्हणजे वीक्ड म्हणजे वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे. कितीही प्रमाणात वाईट असला तरी त्याला तो काय करत होता, म्हणजे त्याला तो सोडू शकत नव्हते, आणि त्यांना त्यांचे जे आहे ऑर्डर म्हणजे हुकूम मानावेच लागत होते. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ड मास्टर. आणि हा जो अँड्रोकल्स होता त्याला अशा प्रकारचे जे विक्ड मास्टर आहे, जे दुष्ट प्रवृत्तीचा मास्टर आहे, मालिक आहे, आणि हार्टलेस म्हणजे निर्दयी, अशा प्रकारे निर्दयी जे मालक आहे ते आवडत नव्हते. हिज मास्टर स्टार्ड हिज स्लेव्स अँड ऑफन विप्ड देम. आणि त्यांचे जे हिज मास्टर, त्याचे जे मालक होते ते काय करत होते? स्टार्व हिज स्लेव, आपल्या गुलामाला स्टार्व म्हणजे भूक ठेवणे, त्यांना जेवण करायला मिळत नव्हते अशा प्रकारे. अँड ऑफन विप देम, विप म्हणजे चापकाने मारणे, अशा प्रकारे ते कधी ऑफन म्हणजे कधी कधी तो काय करत होते, त्यांना भुकलेला ठेवत होते आणि चापकाने पण मारत होते. Androcles felt that even death was better than serving such a master. फेल्ट म्हणजे विचार करणे, अशा प्रकारे अँड्रोकल्सने काय केला? विचार केला दॅट इवन डेथ वॉज बेटर देन सर्विंग सच अ मास्टर. अशा प्रकारचे मास्टर म्हणजे मालकांची सेवा करणे, सर्व करण्यापेक्षा काय मरणे चांगलं आहे असं त्याला वाटू लागला. कोणाला? अँड्रोकल्सला. ही कॅप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि अँड्रोकल्स आता काय बघू लागला? ही कॅप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी, काहीतरी गुड म्हणजे चांगली संधीकरिता तो पाहू लागला की काहीतरी मला संधी मिळावं आणि मी इथून पळून जायच्या. कारण की हे जे अशा प्रकारचे मालकांची सेवा करणे म्हणजे जे आहे मरणे चांगले आहे, म्हणजे जे आहे अशा प्रकारे खूप त्यांना दुःख होता, तर मरण्यासारखं आहे, मरणे चांगलं आहे, म्हणून तो काय करत होता? तिथून निघण्याकरिता तो एक अपॉर्च्युनिटी बघत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही इस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. ॲट द फर्स्ट चान्स, पहिल्याच वेळेस काय झाला? ही गॉट, आणि अशी अपॉर्च्युनिटी त्याला पहिल्याच चान्समध्ये मिळाली. ही स्किप म्हणजे सुटका करणे, फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि जो त्याचा क्रुएल मास्टर होता, निर्दयी त्याचा मालक होता, त्यांच्या पकडमधून तो काय झाला? त्याला सुटका मिळाला. नाऊ ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. नाऊ ऑल्दो, जरी अँड्रोकल्स काय झाला होता? पळालेला होता, रन अवे झाला होता, म्हणजे पळालेला होता. ही वॉज नॉट क्राऊड, तरी पण तो काय होता? कॉवर्ड नव्हता. कॉवर्ड म्हणजे भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, आणि तिथून निघाल्यानंतर ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, आणि त्यांनी तिथून निघाल्यानंतर शेल्टर म्हणजे आश्रय घेणे. तर कुठं आश्रय घेतला त्यांनी? इन अ फॉरेस्ट, एका जंगलामध्ये त्यांनी आश्रय घेतला, म्हणजे एका जंगलामध्ये गेला. He was not afraid of the wild beast that roamed the
फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड म्हणजे त्याला भीती नव्हती. कशाची? ऑफ वाईल्ड बीस्ट म्हणजे जे जंगली पशु असतात त्यांची भीती नव्हती. दॅट रोम द फॉरेस्ट. रोम म्हणजे भ्रमण करणे. जे जंगलामध्ये भ्रमण करणारे जे वाईल्ड बीस्ट होते त्याला भीती नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हॅड. ही डिड नॉट माइंड दॅट म्हणजे त्यांनी माइंड नाही केलं. त्यांनी अशा प्रकारच्या काही त्याच्या मनामध्ये असं वाटलं नाही. दॅट ही हॅड नो रूफ. रूफ म्हणजे छत. ओव्हर द हेड त्याच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारची रूफ नाही, छत नाही, अशा प्रकारे त्यांनी माइंड केलं नाही. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री. त्याला या गोष्टीचा आनंद होता की तो आता काय फ्री झालेला आहे. तो फ्री आहे. ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विज. आणि तो एका पक्ष्यासारखा जे आहे तो फ्री झालेला आहे आणि तो आता कुठंही जाऊ शकतो. त्याला जसं वाटलं तो तिथं जाऊ शकतो. व्हेरेवर ही विश म्हणजे इच्छा. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. वन डे एका दिवशी काय घडलं? ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट म्हणजे तो जंगलामध्ये वॉन्डर करत होता. वॉन्डर म्हणजे भटकणे, इकडे तिकडे जाणे. जेव्हा तो भटकत होता कोण? अँड्रोकल्स. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. सडनली म्हणजे अचानक काय झाला? तो फेस टू फेस म्हणजे आमोरसमोर. कोणाच्या आमोरसमोर आला? विथ अ लॉयन. एका सिंहाच्या आमोरसमोर तो आला. हिज फर्स्ट रिएक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आणि अँड्रोकल्स हिज म्हणजे त्याच्या अँड्रोकल्सचा पहिला जो रिएक्शन होता, प्रतिक्रिया होती ते कशी होती? टू टर्न वळणे आणि फ्ली. टर्न अँड फ्ली म्हणजे वळणे आणि परणे अशा प्रकारची त्याची प्रतिक्रिया होती. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. बट देन ही सॉ दॅट पण काय झाला? त्यांनी हे बघितला दॅट जी लायन होता, सिंह होता, तो मूव्ह झाला नाही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तो इकडे तिकडे फिरला नाही. ऑन सीइंग हिम त्यांना पाहिल्यानंतर लॉयन कोणत्याही प्रकारच्या इकडे तिकडे तो फिरला नाही. त्यांनी काहीच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया केला नाही. इट नॅदर ग्रोल्ड अँड नॉर रोड. आणि इट म्हणजे लॉयननी काय केलं? ग्रोल म्हणजे त्यांनी गर्जना अशा प्रकारचे ग्रोल म्हणजे गुरगुरव लावला नाही. ग्रोल म्हणजे गुरगुरणे. तर अशा प्रकारे तो गुरगुरला नाही. नॉर रोड म्हणजे अशा प्रकारे त्यांनी गर्जना पण केली नाही. गुरगुरला नाही आणि गर्जना पण केली. रोड म्हणजे गर्जना करणे केली नाही. इनफॅक्ट इट लुक्ड एट हिम पिटियसली ॲज इट वॉज इन अ ग्रेट पेन. इनफॅक्ट त्यांनी काय केला? इनफॅक्ट म्हणजे खरोखर इट लुक्ड एट हिम पिटियसली. पिटियसली म्हणजे खूप दयापूर्वक पाहिणे, दयाने ना. पिटियस मॅनर म्हणजे खूप दयाच्या या ढंगाने त्यांनी त्याच्याकडे बघितला. ॲज इट वॉज इन ग्रेट पेन. आणि असा दयापूर्वक त्यांनी बघितलं की असं वाटत होता की तो जो लायन होता इट वॉज इन ग्रेट पेन म्हणजे तो जो लायन आहे खूप मोठ्या दुःखामध्ये आहे असा तो वाटत होता. अँड्रोकल्स पॉज म्हणजे थांबणे. त्यानंतर अँड्रोकल्स थोडा थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड द लॉयन. त्यानंतर कॉशियसली म्हणजे खूपच सावधानीपूर्वक तो काय झाला? तो लॉयनकडे काय झाला? वळला. स्टेप बाय स्टेप. कसा वळला? स्टेप बाय स्टेप म्हणजे पाऊल पाऊलने म्हणजे हळूहळू तो लॉयनकडे वळला. द लॉयन मोन्ड अँड व्हिम्पर्ड, प्लीज हेल्प मी. इट्स आईज सीम्स टू से. हिज आईज टू सी. द लॉयन मोन्ड म्हणजे खूप दुःखाची आवाज काढणे. द लॉयन मोन्ड म्हणजे त्यांनी काय केलं? दुःखाची आवाज काढली. अँड विम्पर्ड म्हणजे होते रडणे, दुःखाने रडणे. तर अशा प्रकारे त्यांनी लॉयननी काय केलं? दुःखाची त्यांनी आवाज काढली आणि त्यानंतर तो जे आहे दुःखाने रडला. प्लीज हेल्प मी. आणि प्लीज हेल्प मी इट आईट सीम्ड टू से. आणि त्याचे असे डोळे असे वाटत होते की त्याचे डोळे असे म्हणत आहे की प्लीज हेल्प मी.
डोळे असे वाटत होते की तो काहीतरी म्हणत आहे, प्लीज हेल्प मी, म्हणजे कृपया माझी मदत करा. When Androcles drove near, the lion lowered its head and began to lick its paw. When Androcle drew near, आणि जेव्हा अँड्रोकल त्याच्या जवळ ड्रीव झाला, ड्रीव म्हणजे थोडासा वाहून जाणं, हळूहळू गेला, आहे की नाही. द लॉयन लोअर्ड इट्स हेड, लॉयननी काय केला, आपला जो हेड होता, डोका होता, लोअर्ड म्हणजे खाली करणे, आणि आपला डोका खाली केला. अँड बिगेन टू लीक इट्स पॉ, आणि त्यांनी काय केला, इट्स पॉ, आपल्या स्वतःच्या पॉ म्हणजे पंजाला लीक करणार, लीक म्हणजे चाटणे. अशा प्रकारे आपल्या पंजाला काय करू लागला, तो चाटू लागला. देन अँड्रोकल्स सॉ दॅट द लॉयन पा वॉज वाउंडेड, शोर अँड सॉलिड. नंतर अँड्रोकल्स सॉ, म्हणजे अँड्रोकलनी काय बघितला, दॅट लॉयन पॉ वॉज वाउंडेड, म्हणजे जे लॉयन आहे त्याचा जो पंजा आहे तो वाउंडेड आहे, म्हणजे जखमी झालेला आहे. शोर म्हणजे दुःख आहे, आणि सॉलिड म्हणजे सुजलेलं आहे. अशा प्रकारे अँड्रोकल्सनी बघितला. ऑन अ क्लोजर लुक म्हणजे बारकाईने पाहणे. जेव्हा बारकाईने बघितला, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. जेव्हा त्यांनी बारकाईने बघितलं अँड्रोकलनी काय नोटीस केलं, Androcle noticed that a big thorn had pierced one of the lion toes. त्यांनी नोटीस केलं, यात म्हणजे अँड्रोकल्सच्या या लक्षामध्ये आलं की एक जो मोठा आहे थॉर्न म्हणजे काटा जे आहे, त्याच्या एका पायामध्ये जे आहे, एका पायाचा टो म्हणजे जे पायाचा जो बॉटम आहे, सर्वात खालचा भाग, त्या भागामध्ये जे आहे एक काटा काय पीस झालेला आहे, म्हणजे चुभलेला आहे, म्हणजे तिथं त्याचा काटा घडलेला आहे. सो धिस इज द कॉज ऑफ द लॉयन डिस्ट्रेस. तर हा जो आहे सो म्हणजे म्हणून जे आहे, हा कॉज म्हणजे कारण, म्हणजे हे जे आहे म्हणून हा कारण आहे लॉयनच्या डिस्ट्रेसच्या. डिस्ट्रेस म्हणजे दुःख. ग्रेट ट्रबल म्हणजे खूप मोठा दुःखाचा जो आहे लॉयनचा जो खूप मोठा दुःख आहे, त्याचा हा कारण कोणता आहे, तर त्याच्या पायामध्ये जे आहे टोजमध्ये काय आहे, म्हणजे काटा घडलेला आहे. थॉट अँड्रोकल्स, अशा प्रकारे अँड्रोकल्सने विचार केला. समोनिंग अप ऑल द करेज, अँड्रोकल स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड द इंजर्ड पा. समोनिंग अप म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केला, खूप साहस करून काय तो समोर गेला. साहस करणे, ठीक आहे. ट्राईंग टू बी ब्रेव म्हणजे खूप साहसी होण्याचा प्रयत्न केला. समोनिंग अप म्हणजे साहसी होण्याचा प्रयत्न केला. समोनिंग अप ऑल द करेज, अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या त्यांनी करेज जे आहे, साहस, त्यांनी काय केला, साहसी होण्याचा प्रयत्न केला. कोणी, अँड्रोकल्सनी. अँड्रोकल स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड द इंजर्ड पा, आणि अशा प्रकारे अँड्रोकलनी जे आहे आपल्या हाताला स्ट्रेच केला, स्ट्रेच म्हणजे थोडासा फैलवला, स्लोली टुवर्ड द इंजर्ड पा, आणि जो सिंहाचा जो इंजर्ड पा होता, म्हणजे जखमलेला जो पंजा होता, त्याच्याकडे त्यांनी काय केला, स्लोली आपल्या हाताला स्ट्रेच केला, म्हणजे खिचून नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वुड अटॅक हिम इफ ही टच इट सॉलिड पा. तर असं ही वॉज अफ्रेड म्हणजे अँड्रोकलला कशी भीती होती, दॅट द लॉयन वुड अटॅक हिम, लॉयन काय करेल, त्याला अटॅक करेल, म्हणजे त्याच्यावर हमला करेल. बट ही इफ ही टच इट सॉलिड पा, जर त्यांनी त्याचे सॉलिड म्हणजे सुजलेला पंजा जर त्यांनी टच केला, म्हणजे स्पर्श केला, तर तो लॉयन काय करेल, त्याच्यावर हमला करेल, अशा प्रकारच्या अँड्रोकलला भीती होती. बट द लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. बट म्हणजे परंतु, लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु काय झाला, लॉयन कसा वाटत होता, असा वाटत होता की त्याचे जे चांगले इंटेन्शन आहे, म्हणजे चांगले कामाकरिता जे तो विचार करत आहे, त्या गोष्टी तो लॉयन समजत आहे, असं तो वाटत होता.
Androcles took the paw. Androcle took the paw in his left hand. आणि अँड्रोकलने काय केलं, आपल्या डाव्या हातामध्ये त्याच्या पंजाला पकडला. डॅफ्टली, डॅफ्टली म्हणजे खूप कौशल्याने, खूप लवकर. डॅफ्टली इट पुल्ड आउट द थॉर्न. आणि त्यांनी खूप कौशल्यपूर्वक काय केला, ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि अँड्रोकलने त्याच्या जो थॉर्न आहे, काटा आहे, तो पुल केला. पुल म्हणजे खिचून टाकला. देन टिअरिंग अ पीस ऑफ his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. आणि त्यानंतर टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. टिअर म्हणजे फाडणे. त्यानंतर त्यांनी टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग म्हणजे अँड्रोकलने आपल्या स्वतःच्या कपड्याचा जो आहे तुकडा त्यांनी फाडला. है ना. फाडल्यानंतर काय केला, द काइंड मेन बाउंड अप द लॉयन्स इंजर्ड पा. अशा प्रकारे हा जो दयाळू माणूस आहे अँड्रोकल, त्यांनी काय केला, आपल्या कपडा फाडून जे आहे त्या लॉयन्सच्या जो इंजर्ड भाग आहे म्हणजे जखमी जो पंजा आहे त्याच्यावर त्यांनी कपड्याने बांधला. त्यांनी कपड्याने त्याच्या पंजाला बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. टू हिज सरप्राईज म्हणजे त्याला मग काय झाला, आश्चर्य वाटला. कशाला टू हिज सरप्राईज अँड वंडर त्यांना जे आहे अँड्रोकलला खूप सरप्राईज झाला आणि वंडर झाला म्हणजे आश्चर्य झाला. आणि खूप आश्चर्य म्हणजे सरप्राईज झाला. आणि वंडर म्हणजे खूपच आश्चर्यजनक काय घटना घडली. द लॉयन देन लिक्ड हिज आर्म. त्यानंतर जो लॉयन होता, सिंह होता, त्यांनी त्याच्या आर्म्सला काय केलं, लिक म्हणजे त्यांनी चाटला म्हणजे त्याच्या हाताला त्यांनी चाटला. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि असं वाटत होतं, ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद देणे, असं वाटत होतं की तो जे आहे लॉयन जे आहे त्याला धन्यवाद देत आहे. तर पहिल्या भागामध्ये अँड्रोकल्स इन द लॉयनच्या पहिल्या भागामध्ये एवढंच. त्यानंतर आता पुढचा भाग आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू.